आपल्या लाईफमध्ये आपण सीधा वागलोय, प्रामाणिकपणे वागलोय, कोणाला कसा वागायचा ते प्रत्येकाने ठरवलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाचे कर्माचे फळं ते भोगायलाच लागतात। जेवढा आपल्या नियतीने चांगल्या पद्धतीने आपण हे करू। एक मिनिट, हॅलो, हां बोला ना भाऊ। अहो मी आता भाऊ ताईलाच कॉल केला होता। आता मग आता त्यांच्या आतल्या गोष्टी त्यांना, मी नानाला एकदा फोन केला होता, भावीजला गेलो होतो का नाना बैलाचं काय ना, की नाना बोलतोय बैलाचा एग्रीमेंट माझ्या नावाने आहे, विठ्ठल नानांनी सरांनी काय पैसे घेतले। मग त्याच्यानंतर मी त्यांच्याशी बोलणंच नाही झालं, कारण की माझी पण गडबड होती। मी करतो नानाला फोन, पण नानाचं तुझं नाव काय भाऊ? अहो मी एकाची वाट बघतोय, कोणतरी ते मेसेज करत होता त्याची वाट बघतोय मी, त्याचा फोनची। अहो सर्व करू, आता मीच इकडे आहे, माझं इलेक्शनची गडबड आहे। इलेक्शन अहो नानांना बसवू आपण, नाना आपले आधारस्तंभ आहेत, नाना आधारस्तंभ आहेत, नाना ज्येष्ठ आहेत आपले। पण आता यांच्यामध्ये सत्य परिस्थिती काय आहे ते नानांनी खरं सांगितलं पाहिजे ना। अहो मध्यंतरात आहे ना, आता बघा कसे यांच्यामध्ये काही गोष्टी झाल्या असतील ना, ते आपल्याला व्यवस्थित सांगितलं पाहिजे दोन्ही माणसांनी। आता ताईनी, मी लाईव्हला होतो, ताईनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्या का दादा नानांनी काय तर सरांना पैसे दिलते, काय दिलते माहित नाही, माझ्याकडून 15 लाख रुपये मागितले, मी 15 लाख रुपये दिले आणि बैल घेऊन आलो। करेल मी नानाला फोन करेल। हे बघा नानाला फोन करतो, थांबा 2 मिनिटं। मित्रांनो आपण विठ्ठल नानाला पण फोन करूया, म्हणजे सगळ्या गोष्टी जे चाललंय चिघळा त्या सगळ्या गोष्टी थांबतील। आणि पुन्हा एकदा विठ्ठल नाना, ताई हे सगळे एकत्र येऊन तुम्हाला सगळ्या मैदानामध्ये मैदानाची शोभा कशी वाढेल नानाकडून ताईकडनं ते दिसेल। लवकरच करतो मी कॉल। अरे हे काय फोन करतात 1 सेकंदाला 50 जण। विठ्ठल नानाला फोन लावूया आपण। आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे, कृपया नंतर प्रयत्न करा। आपके द्वारा डायल किया नानांचा फोन लागत नाही मित्रांनो, वापस एकदा लावतोय। हे बघा विठ्ठल नाना, नंबर भी सांगतो विठ्ठल नानाचा 9923 568189। आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे, कृपया नंतर प्रयत्न करा। फोन नाही लागत मित्रांनो, असू द्या। पण जे पण सत्य परिस्थिती आहे ती दोन्ही एक नाना असतील ना, एक ताई असतील, यांनी व्यवस्थित मांडली पाहिजे। काय झालाय विषय? हॅलो, हा मथुरे लवकरच लवकर देईल होईल ना। आता इलेक्शन 2-3 दिवस तर राहिलेत। हो हो। हॅलो, हा कोण? दादाच बोलतोय। कोण बोलताय? बोला ना भाऊ। नानावर आपला अतिशय प्रेम, पण नानांचा फोनच नाही लागत ना भाऊ। नानांवर प्रेम आहे, नानांवर जीव आहे माझा। जे सरांचा नानावर प्रेम होता ना भाऊ, अतिशय सरांवर प्रेम जर केला असेल ना, सरांच्या वाईफनी पण नसेल यांच्या नानाच्या वाईफनी पण जेवढा प्रेम नसेल केला ना, तेवढा विश्वास आणि प्रेम निंबाळकर सरांनी केला होता। लक्षात ठेवा। आता काय झालंय यांच्यात ना, आता ताईला सगळ्यांसमोर फोन लावला मी का त्यांची आमच्याशी पैसे मागितले, काय केलं त्यांचा व्यवहार त्यांना माहिती। पण नानांनी पण स्पष्टीकरण केलं पाहिजे, कारण की नक्की काय झालंय ते सांगून टाका ना जनतेला। ज्या लोकांनी तुमच्यावर प्रेम केलंय ना, त्यांना सत्य परिस्थिती सांगून टाका ना। तुम्ही लपवता का लोकांना? का म्हणजे तुम्ही लोकांची दिशाभूल का करता?
मी ताईला पण तेच बोललो, लोकांना काय सत्य परिस्थिती सांगा. ज्या लोकांनी आपल्यावर प्रेम केलाय, आज सर्जावर प्रेम केलाय, मथुरवर केलाय, सुंदरवर केलाय, निंबाळकर सरांवर केलाय, नानांवर केलाय, त्या निंबाळकर कुटुंबावर केलाय, मग त्या लोकांनी सत्य परिस्थिती मांडली पाहिजे ना लोकांसमोर. जाऊ दे चल भाऊ, मला पण भरपूर फोन येतात ना, मी लाईव्हला आहे. हा मित्रांनो, तुम्ही लोकांनी आज जेव्हा मैदानात सर्जा येईल, या नाना मैदानामध्ये येईल ना, नानाची मी जेवढे युट्यूबर्स असतील माझे बांधव, युट्यूबर्स लोकांना सगळ्यांना कॉल केला पाहिजे का बाबा नानाची बाईट घ्या, नानाची बाईट टाका, नक्की नाना याच्यामध्ये काय प्रकार झालेला आहे, म्हणजे सत्य परिस्थिती सगळ्यांना माहीत पडेल ना. कधी कधी काय होतो, प्रत्येक टायमाला जेव्हा मैदानामध्ये लपडी व्हायचे, राहुल पाटीलनी लपडी केली, पण राहुल पाटीलचे इथे बघा, मी वैभव कदमला तुम्ही सांगता फोन लावा, माझा त्याचा बोलणं होत नाही, हाय ते क्लिअर कट सांगतो. माझा त्याच्यावर अतिशय प्रेम आहे, पण काही कारणाने मी त्याच्याशी बोलत नाही बोलत तर नाही बोलत, नुसतंच खोटं बोलून जमणार नाही. आणि तुमच्याकडनं काहीच कोणत्याही गोष्टीचा मी लपवत नाही ना, मी त्यातला नाही आहे का काही गोष्टी लपवायच्या, दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, अशातला मी नाही आहे. मी सगळं करेल, पण माझ्या मथुरची ना माझ्या दोन्ही मुलांची शपथ खोटी नाही करणार. खाली एवढंच सांगायचं आहे मला, सर्जा जिथं राहील तिथं फक्त निंबाळकर सरांच्या नावाने तो नाव चालला पाहिजे. आणि मैदानामध्ये सर्जाच्या मागे जेव्हा सर्जा मैदानामध्ये उतरेल, ताईला एक रिक्वेस्ट आहे माझी का ताई तुम्ही कुठेही बैल ठेवा, पण रणजित निंबाळकर सर जे तुमचं नाव असते त्या नावाने आपल्या सर्जाला पळवा, हीच रिक्वेस्ट असेल. आणि मित्रांनो, नानांची एकदा बाईट घ्या नक्की, नानांचा काय विषय झालाय ना, ते जेवढे युट्यूबर्स असतील त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी बोलून घ्या. पुसेगावला मित्रांनो मथुर येईल, तुमच्या सगळ्यांसाठी नक्कीच येईल मथुर. मित्रांनो, जेवढा तुम्ही लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला, मथुरवर विश्वास दाखवला, तो विश्वास माझ्या लाईफमध्ये कधीच कमी करून नाही देणार मी. कारण की तुम्ही दिलेला प्रेम आहे, तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे, तो कधी विसरणार नाही मी. प्रत्येक जण प्रत्येकाच्या स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी करत असतो, पण आपण आपल्या नियतीने प्रामाणिक राहिलेलो आहे, आता पण राहिलेलो आहे, याच्या पुढे पण राहणार आणि शेवटपर्यंत राहणार. खाली फक्त सांगा, ज्या जे बैल पळतात त्यांनी प्रत्येक जणांनी स्वार्थ आणि पैसा बघितलेला आहे. आम्ही कधी 1 रुपयाचा कोणता वशिला नाही खाल्ला. आज मथुरची शपथ म्हणून सांगतो, कधी 1 रुपया सुद्धा बघितला नाही आम्ही. ना आम्ही कट्टर हिंदू आहेत, कट्टर जय श्रीरामवाले आहेत, ना आम्ही कट्टरच राहू. हे जे दुगळेगिरी चालू आहे ती या राहुल पाटीलने कधी दुगळेगिरी केलेली नाहीये. म्हणून मथुर कायम तुमच्यासाठी, मला लोकांचं कधी काही विचारू बी नका मित्रांनो.